ऑलराइट गाइस, मी आहे नंदोपकर गडकरी. आज आम्ही चाललो एक शॉर्ट राईडला. आता आहे मी हायवेवरती आणि पुण्याचं टेम्परेचर तुम्हाला काय सांगू, एवढं गरम होतं आणि काल पावसाने तव्यावर पाणी शिंपडून अजून वाट लावले. तर आज आम्ही चाललोय असंच बाहेर टाइमपास करायला, संडे असल्यामुळे. बघूया आज आम्ही काय काय करतोय. आणि मी लावलेला आहे नवीन सेटअप, तर तुम्हाला मी कसं वाटतोय ते तुम्ही मला कमेंट करून सांगावे. आज पण पावसाचं वेदर झालंय. रोज दुपार झाले की पावसाचं वेदर होतं आणि पाऊस तर येत नाही, नुसते ढग येतात, त्यामुळे अजून गरम होतं. आता आम्ही पोहोचतोय वाकडला. तुम्हाला रस्ता ओळखीचा वाटत असेल. तर मित्रांनो, आम्ही पोहोचलेलो आहे हिंजवडी फेज 3 मध्ये आणि हे आहे कस्तुरी बिल्डर्सचं इयॉन होम्स. तर इथे माझ्या फ्रेंडने फ्लॅट बुक केलेलं, तर मी जस्ट असं सॅम्पल फ्लॅट बघायला आलेलो आहे. हे असं काही त्यांचं स्ट्रक्चर आहे. चला आता आपण सॅम्पल फ्लॅट बघूया. सॅम्पल फ्लॅट 2 इज हिअर. दिस इज अ किचन. किचनमध्ये गॅस, ट्रॉली आणि सगळं काही ते देणार आहेत ऑलरेडी. ड्राय बाल्कनी, हॉल, बाल्कनी. हॉल तर खूप मस्त आहे. हे आहे कॉमन वॉशरूम. बेडरूमचा ग्लास खूप मला आवडला. हे आय थिंक युरोपियन स्टाईल आहे. मास्टर बेडरूम. मस्त आहे बेडरूम पण, स्पेशियस. तर हा होता फ्लॅट, 2 BHK फ्लॅट. बाय. तर आम्ही तिथून निघालेलो आहे. फ्लॅट तर खूप ऑसम होता. जर तुम्ही ते फ्लॅट बघितला ना, तर तुम्हाला दुसरीकडे कुठे आवडणारच नाही. त्यांनी कोट केलेलं 90 to 94. मी एवढा डीप गेलो नाही, कारण मी जस्ट बघायला आलेलो. माझा काही प्लॅन नाही आहे फ्लॅट वगैरे घ्यायचा. हिंजवडी फेज 3 आहे ना, ही एक IT वाल्यांची वेगळी दुनिया आहे. हां, जर तुम्ही इथलं पावसाळ्यातलं वेदर पाहिलं ना, काय मस्त फॉगी वेदर असतं. आणि जर आपला जॉब आसपास असेल तर इथे राहण्यासाठी ही बेस्ट लोकेशन आहे. मी वेगळी दुनिया बोलतोय कारण हे वाकडपासून 10 किलोमीटर आतमध्ये. जर आपल्याला कुठे बाहेर जायचा प्लॅन करायचा असेल तर आपल्याला ते 10 किलोमीटर पार करून जायला लागतं. पण सगळ्या बेसिक गोष्टी तुम्हाला इथे अवेलेबल होतातच. आणि इथून तुम्हाला जायचं असेल तर कंटिन्यू बससुद्धा असतात आणि लवकरच मेट्रो पण येईलच. काम चालू आहे चांगलं. तर चला आपण आता एक्सप्लोर करूया पूर्ण हिंजवडी फेज 3. तर मी मेगापॉलिस सर्कलवरून राईड घेतलेलं आहे आणि आता आपण चाललो आहे TCSच्या बॅक साईडला. तुम्ही बघू शकता इथे अजून पण खूप सारे प्रोजेक्ट चालू आहेत आणि प्रत्येक चौकात आहे मेगापॉलिसचा कब्जा इथे. आणि ही जी लेफ्ट साईडला बिल्डिंग दिसते ती आहे सेरेनिटी सोसायटी. फेज 3ला मस्त तिन्ही साईडनी डोंगरांनी कव्हर केलेलं आहे. समोर जो स्ट्रेट रोड जाते तो आहे भोयरवाडी रोड आणि तिथे खूप सारे PGs सुद्धा अवेलेबल आहेत. तर माझ्या राईट साईडला आहे TCS कंपनी. ही कंपनीची बॅक साईड आहे आणि इथून ते पूर्ण जो पुढे सर्कल लागेल तिथपर्यंत ही कंपनी आहे.
ही जी समोर बिल्डिंग दिसते ती सुद्धा TCS कंपनी आहे. क्वाड्रन सर्कलवरून आम्ही आता लेफ्ट घेतलेला आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे कॅपजेमिनीच्या साईडला. तर ही आहे कॅपजेमिनी कंपनी. 4 ते 5 वर्षाआधी माझी दीदी इथे काम करत होती. तेव्हा ही कंपनी होती आयगेट आणि नंतर आयगेटला कॅपजेमिनीने टेक ओव्हर केलं. तेव्हा मी दीदीला इथे कधीतरी सोडायला घ्यायला यायचो. त्यामुळे मला हा रोड खूप लक्षात आहे आणि हा रोड इथंच एंड होतो. इथे सर्कल मारून आपल्याला यू टर्न घ्यायचा आहे. आणि राईट साईडला आहे कॉग्निझंटचं ऑफिस. तर मित्रांनो, आता तुम्हाला जे समोर दिसतंय ही IT कंपनी आहे की काही कोणतं हॉटेल आहे, हे मला तुम्ही कमेंट करून सांगा एकदा. आणि जर कंपनी असेल तर कोणती कंपनी आहे? तर आता आम्ही चाललोय सिनेक्रॉनच्या साईडला आणि राईट साईडला एक KPIT सुद्धा आहे. इथे सगळ्या कंपन्यांच्या मध्ये सुद्धा रेसिडेन्शियल एरिया आहे. लेफ्ट साईडला बघताय तुम्ही ते आहे कोहिनूर कोरेल सोसायटीच्या बिल्डिंग्स. Look at me sometimes like all you want to do is run. Hear me out, hear me out. If all the things you never show, there are the things लेफ्ट साईडला आलेली आहे यश टेक्नॉलॉजीज. secrets die in your heart so slow. But if you don't wanna tell me now, I guess I'll never know. तर आता आम्ही घेतो यू टर्न. पुढे जास्त काही नाही आहे. एक लास्ट कंपनी आहे नाईल सॉफ्ट करून. त्यापुढे डेड एंड आहे. It's getting hard to talk to you, and I'm the only one who speaks. It's all आणि हे जी लेफ्ट साईडला तुम्ही बघताय ती आहे हेक्झावेअर कंपनी. तर आपण आता आपली ही व्हिडिओ इथेच एंड करूया. जर तुम्हाला ही छोटीशी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय फ्रॉम हिंजवडी फेज 3 एक अनदर वर्ल्ड.